त्या एका मराठी माणसाला चीनमध्ये देवासारखं पूजलं जातं आणि ही व्यक्ती म्हणजे आपल्या सोलापूरचे डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस। तर 1938 मध्ये दुसऱ्या चीन जपान युद्धादरम्यान भारताकडून 5 डॉक्टरांना युद्धात मदतीसाठी पाठवण्यात आलं होतं आणि याच 5 डॉक्टरांमधील एक म्हणजे डॉक्टर कोटणीस। या 5 भारतीय डॉक्टरांचं पथक पुढची 3.5 वर्ष चीनच्या वेगवेगळ्या भागात चीनी सैनिकांवर उपचार करत राहिलं। त्यात डॉक्टर कोटणीसांनी एकट्याने तब्बल 800 पेक्षा जास्त चीनी सैनिकांवर उपचार करून त्यांचे जीव वाचवल्याचे दाखले आजही चीनमध्ये दिले जातात आणि याच त्यांच्या कार्यामुळे चीनने त्यांना नॅशनल हिरो असं डिक्लेअर केलं आणि आजही त्यांची समाधी चीनमध्ये आहे, जिथे चीनमधील राष्ट्रपतींपासून ते अगदी सामान्य नागरिकापर्यंत सगळेजण जाऊन नतमस्तक होतात। एवढंच नाही तर चीनमध्ये अनेक शाळा, महाविद्यालय आणि संग्रहालयांना डॉक्टरांचं नाव सुद्धा देण्यात आलेलं आहे। तर महाराष्ट्राच्या या सुपुत्राबद्दल तुम्हाला वयाच्या कितव्या वर्षी समजलं हे आम्हाला कमेंट करून